नाशिक रोड रेल्वे स्टेशनमध्ये रेल्वेच्या डब्याला आग लागली। अग्निशमन दलाचे कर्मचारी तातडीने घटनास्थळी रेल्वे स्टेशनवर ते दाखल झालेले आहेत। आग आटोक्यात आणण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत। आपण दृश्यांमधून बघू शकतो हे दृश्य आहेत नाशिक रोड रेल्वे स्टेशनवरची। गोदान एक्सप्रेसच्या एका डब्याला आग लागली। त्वरित अग्निशमन दलाच्या जवानांना कळवण्यात आलं, त्यांनी धाव घेतलेली आहे। आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत। मात्र या घटनेमुळे प्लॅटफॉर्मवर जे प्रवासी होते त्यांच्यामध्ये मात्र एकच भीतीचं वातावरण निर्माण झालं, तारंबळ उडाली। आपण अधिक माहिती घेऊ, आमचे प्रतिनिधी तबरेज शेख आपल्यासोबत। तबरेज, आपण बघतोय दृश्यांमध्ये की प्लॅटफॉर्मवरच ही घटना घडलेली आहे। आग आटोक्यात आली आहे का आणि आता वातावरण नियंत्रित आहे का? आताची सर्वात मोठी घटना आहे मुंबईवरून गोरखपूरला जाणारी गोदान एक्सप्रेसला नाशिक रोड रेल्वे स्टेशनला येऊन थांबली आणि त्याच्या 500 मीटरवर जाऊन गाडीच्या जे पार्सल डब्बा होता त्या डब्याला आग लागलेली आहे। आणि आग लागल्यामुळे गाडीमध्ये जे प्रवासी होते त्यांच्या मोठ्या प्रमाणात एकच धावपळ उडाली आहे। आणि त्या घटनेनंतर आता पोलीस घटनास्थळी दाखल झालेले आहे। अग्निशमक दलाचे कर्मचारी देखील घटनास्थळी दाखल झालेले आहे। मात्र या आगीमुळे मोठ्या प्रमाणात वित्त हानी झालेली आहे। जे पार्सल बोगी होती ते बोगीला आग लागलेली आहे। अचानक या बोगीला आग लागल्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। आता पोलीस, रेल्वे कर्मचारी, रेल्वे अधिकारी देखील घटनास्थळी दाखल झालेले आहे आणि आग कशामुळे लागली आहे आता याचा तपास सुरू आहे। आपण प्रेक्षकांना एक्सक्लुझिव्ह दृश्य दाखवतो। मात्र या घटनेमुळे उत्तर भारतात जाणाऱ्या ज्या एक्सप्रेस आहेत, ज्या लांब पल्ल्याच्या गाड्या आहेत, त्यांच्या वेळापत्रकावर काय परिणाम झालाय का? बरोबर आहे, काही गाड्या उशिरा येत आहे कारण ज्या ठिकाणी घटना झाली आहे नाशिक रोड रेल्वे स्थानकापासून अगदी 500 मीटरवर गाडी जेव्हा निघाली तेव्हाच गाडीमधून धूर निघायला लागला। मोठ्या प्रमाणात आगीचे लोंढे बाहेर पसरायला लागले आणि त्यानंतर जे गाडी चालक होता त्यांनी गाडी थांबवलेली आहे। प्रवाशांना खाली उतरवलेला होता। आता हळूहळू जे अग्निशमक विभागाचे कर्मचारी आहेत ते दाखल झालेले आहेत। त्यांनी आता आगीवर नियंत्रण मिळवलेलं आहे। तबरेज, तुम्ही सविस्तर माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद। आता आगीवर नियंत्रण मिळवण्यात आलेले आहे। गोदान एक्सप्रेसचा हा डबा होता, मात्र यामुळे रेल्वे वाहतुकीला देखील फटका बसलेला आहे। नाशिक रोड रेल्वे स्टेशनवर ही दुर्घटना घडलेली आहे।